नमस्कार. विषय सुरू करण्यापूर्वी सर तुम्हाला एक मी गोष्ट सांगणे इच्छुक आहोत. सर 2014-15 सालामध्ये मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला होता. तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड संख्येने वाढल्या होत्या आणि त्या आत्महत्या रोखण्यासाठी काय करावं हे असं आपल्या या प्रशासनाला एक जबाबदारी पडली होती. हा एक प्रश्न पडला होता. त्यावेळेस जेव्हा आढावा घेतला त्या आढाव्यात एकच समोर आलं की कीर्तन जर आयोजित केलं तर लोकांची संख्या एकत्रित येऊन ती संख्या एकत्रित येऊन एक समाज प्रबोधन भेटेल आणि त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील आणि त्यांना एक लढण्यासाठी बळ भेटेल. पण आज कुठेतरी संगमनेर सारख्या ठिकाणी कीर्तन करता करता समाजावरती बोलावं लागतो. समाजावरती बोलता बोलता जातीभेद धर्मभेद हे सगळे भेद करता करता कधी तो पक्षांवर बोलायला लागतो हे समजतच नाही. या कीर्तनाला वारसा आहे माझ्या संतांचा. या कीर्तनाला वारसा आहे त्या ज्ञानेश्वरांचा ज्यांनी कष्ट भोगले. पण कीर्तनाला जो वारसा आहे त्यासाठी जे कष्ट भोगले त्या कष्टांना आज कुठेतरी भंग करताना हे कीर्तनकाराकडून पाहण्यात येते. म्हणूनच आणि त्यानंतर ज्यावेळेस न्यूज चॅनल वरती हे कीर्तनकार की राजकीय पक्षांचे एजंट असं ऐकायला मिळतं त्यावेळेस मनाला कुठेतरी ठेच लागते आणि असं वाटतं की आपली संत परंपरा आपला संप्रदाय आज कुठेतरी माती मोल तर होत नाहीये ना. कुठेतरी त्या गादीला आज विटाळ तर लागत नाहीये ना. म्हणूनच असा ज्वलंत विषय आपल्या समोर मांडण्यासाठी मी अथर्व गणेश आर्वीकर आपल्या समोर विषय मांडतोय कीर्तनाच्या गादीला राजकारण्यांचा विटाळ. कीर्तन ही महाराष्ट्राची आध्यात्मिक व सांस्कृतिक संतांचा वारसा जपणारी परंपरा आहे. या कीर्तनाने थोर संत घडवले. या कीर्तनातून जे संत साहित्य आपल्या संतांनी आपल्या कीर्तनकारांसाठी ठेवून गेले आहेत त्या संत साहित्याचा वापर या अज्ञानात अंधकारात अडकलेल्या या समाजाला प्रकाशाकडे ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं एक साधन आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ या सर्व संतांनी या कीर्तनाचा वापर समाज प्रबोधनासाठी समाज सुधारण्यासाठी केला. 900 कन्यापुत्र होती मग का करण्या लागे पती असं सांगत या समाजाच्या अंधश्रद्धेतून बाहेर काढून एक श्रद्धेचं स्थान दिलं. ज्या सिकंदराला तलवारीच्या पात्यावरती पंजाब जिंकता आला नाही ना अहो तोच पंजाब आमच्या संत नामदेवांनी प्रेमाच्या जोरावरती जिंकला. जातीभेद धर्मभेद हे सगळ्या पलीकडे जाऊन आमच्या संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार पंजाब पर्यंत प्रसारित केला. भेदाभेद भेदमंगळ हा जर संतांचा विचार आहे ना तर आजकालचा कीर्तनकार कुठेतरी जातीभेद धर्मभेद निर्माण करत या राजकीय पक्षांचे अजेंडे राबवत या राजकीय पक्षांचा प्रचार करताना आढळून येतोय. पांडुरंगा कुठेतरी आज तुझा कीर्तनकार तुझ्या ज्या संतांनी जे लिहून ठेवलंय ते आज कीर्तनकार कुठेतरी मातीमोल करताना दिसून येतोय. सर ह्याचा अभ्यास करताना मला एक कमेंट आढळून आली. 21 वर्षाचा मुसलमान तरुण तो कमेंट करून सांगतोय की गुन्हा गोविंदाने राहणाऱ्या आम्ही गावात आम्ही सगळे संत प्रेमी मंडळी आम्ही कीर्तन आयोजित करायचो. एक गाव सगळे एकत्रित यायचो. पण 2-3 वर्षांपासून या कीर्तनाला एक वेगळंच रूप आलंय. या कीर्तनात राजकारण जातीभेद हिंदू मुस्लिम यावरती बोलायला लागले. हे बोलता बोलता कुठेतरी ऐकताना मनाला वाईट वाटतं म्हणून कीर्तनाला जाणच बंद केले. मला वाटतंय कुठेतरी आजचा कीर्तनकार या तरुणांना घडवायचं सोडून कुठेतरी त्यांच्यापर्यंत चुकीचा संदेश पोहोचवतोय. अवघा संसार सुखांचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका हे सांगता सांगता कधी माझ्या कानांवरती आमचा धर्म आमचा जो काही पक्ष आहे तो संतांची कामं करतोय हे कानावरती पडायला लागलं. हे कधी कळालंच नाही. जाता जाता एकच सांगून जाईल. तुकाराम महाराजांची एक वाक्य आहे की तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे. धन्यवाद.